Hello everyone. As a bank final account, the example number 2 ज्याच्यामध्ये आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे आणि बॅलन्स शीट तयार करण्याचे जे शेड्यूल्स आहेत ते मी इथं आपल्याला दिलेले आहेत. एकूण आपल्याला 12 शेड्यूल्स तयार करावे लागतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, त्यानंतर शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 4 बॉरोइंग, शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज. हे जे 5 शेड्यूल्स आहेत पहिले ते असेट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडशी संबंधित आहे. ओके, तर जर शेड्यूल घेतलं कॅपिटल, तर त्याच्यामध्ये मग त्या बँकेने इश्यू केलेलं जे शेअर कॅपिटल असेल, ऑथराइज्ड कॅपिटल असेल, इश्यूड असेल, सबस्क्राइब, कॉल्ड अप पेड याचे सर्व विवरण इथे घ्यायचं. 2 कॉलम केले. आता इथे पहिला जो कॉलम आहे तो आहे करंट इयरचा कॉलम, दुसरा आहे लास्ट इयरचा किंवा प्रिव्हियस इयरचा कॉलम. ओके, आपल्याला करंट इयरच्या कॉलममध्ये अमाऊंट लिहावी लागते. त्या पद्धतीने शेड्यूल तयार करावं लागेल. त्या शेड्यूलमध्ये पर्टिक्युलर्स आणि 2 वर्षाचे 2 अमाऊंटचे कॉलम्स अशा पद्धतीने हे शेड्यूल प्रत्येक तयार करावं लागतं. त्याला प्रत्येक ठिकाणी पर्टिक्युलर्स आणि ते वर्ष लिहिलेलं नाही आहे जे एक्झाम्पलमध्ये आहे. ओके, फक्त जागेच्या अभावामुळं फक्त ते आखलेलं आहे. ठीक आहे, तर हे 5 पहिले जे शेड्यूल्स आहेत ते आहेत लायबिलिटीशी संबंधित. त्यानंतर पुढचे जे शेड्यूल्स आहेत ते आहेत असेट साईडशी संबंधित. त्याच्यामध्ये शेड्यूल नंबर 6 आहे कॅश इन हँड अँड बॅलन्सेस RBI. 7वं शेड्यूल आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स. 8वं शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंट. 9वं ॲडव्हान्सेस. 10वं फिक्स्ड असेट्स. 11वं अदर असेट्स आणि 12वं कॉन्टिंजेंट लायबिलिटीज. कोणकोणत्या शेड्यूलमध्ये काय येतं ते आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आपण फक्त एक्झाम्पल स्टार्ट करू. एक्झाम्पल बघूया. तर एक्झाम्पल आहे फेडरल बँक लिमिटेड गिव्स यू फॉलोइंग पर्टिक्युलर्स फ्रॉम देअर बुक्स फॉर द एंडेड 31st March 2004. You are required to prepare balance sheet as on 31st March 2004 in a prescribed form. आता आपल्याला बॅलन्स शीट करायला लागली 31 मार्च 2004 सालची. ती तयार करण्यासाठी आपल्याला एवढे शेड्यूल्स हे तयार करावे लागते. ओके, आणि त्याच्यामध्ये मग पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. त्या पर्टिक्युलर्समध्ये पहिलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड ही एक असेट आहे, बरोबर. त्याच्यासाठी एक शेड्यूल वेगळं आहे, शेड्यूल नंबर 6 कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI. त्याच्यामध्ये ही अमाऊंट जाईल. अमाऊंट आहे 1.5 लाख. त्यानंतर दुसरे जे पर्टिक्युलर आहे ते आहे शेअर कॅपिटल 25 लाख. आता शेअर कॅपिटल जे आहे त्याच्या संबंधीचं ॲडजस्टमेंटमध्ये माहिती दिलेली आहे. ॲडजस्टमेंट बघा की फॉलोइंग फर्दर इन्फॉर्मेशन इज गिवन. ए ऑथोराइज्ड कॅपिटल इज रुपीज 10 लाख. सॉरी, ऑथोराइज्ड कॅपिटल इज 1 करोड. ओके, मग इथं आपल्याला हे घ्यावं लागेल ऑथोराइज्ड कॅपिटल. ऑथोराइज्ड कॅपिटल किती दिले तर 2 लाख शेअर्स ऑफ ₹50 इच. इथे घ्यावं लागेल 2 लाख शेअर्स ऑफ ₹50 इच. मग आपल्याला अमाऊंट घ्यावी लागेल 1 कोटी. त्यानंतर पुढे दिले की बी आकडा बघा की इश्यूड कॅपिटल इज हाफ ऑफ द ऑथोराइज्ड कॅपिटल. म्हणजे जे ऑथोराइज्ड कॅपिटल आहे त्याच्या निम्म हे इश्यूड कॅपिटल आहे. म्हणजे विक्रीस काढलेलं जे भाग भांडवल आहे ते ऑथोराइज्ड कॅपिटलच्या निम्म आहे. मग इश्यूड कॅपिटल किती येईल मग 1 कोटीच्या निम्म 50 लाख. निम्मे शेअर्स इश्यू केले असतील, 1 लाख शेअर्स इश्यू केले असतील. 1 लाख शेअर्स ऑफ ₹50 इच या पद्धतीने इश्यूड कॅपिटल येईल. त्यानंतर पुढे दिले ऑल शेअर्स आर फुल्ली सबस्क्राइब्ड ऑन विच
25 पर शेअर आर पेड अप. म्हणजे हे सर्व जे इश्यू केले ते सर्व शेअर सबस्क्राईब केलेले आहेत. त्यामुळे सबस्क्राईब कॅपिटल जे असेल ते सुद्धा येईल 50 लाख. आणि त्यानंतर जे सबस्क्राईब केलेलं आहे ते जे अमाऊंट कोणत्या अमाऊंटने केलेलं आहे तर 25 रुपये पर शेअर. ओके, म्हणजे 1 लाख शेअर्स ऑफ ₹25 इच अमाऊंट किती आहे 25 लाख. सबस्क्राईब कॅपिटल, त्यानंतर कॉल्ड अप अँड पेड अप कॅपिटल हे सुद्धा किती आहे तर सबस्क्राईब कॅपिटल एवढंच आहे म्हणजे 25 लाख आहे. म्हणजे टोटल जे शेअर कॅपिटल असेल जे जमा झालेलं आहे ते असेल कॉल्ड अप आणि पेड अप कॅपिटल ते आहे 25 लाख. मग ती अमाऊंट इथे येईल 25 लाख. ओके, टोटल अमाऊंट. या पद्धतीने पहिलं शेड्यूल पूर्ण होईल. त्यानंतर बघा, त्यानंतर पुढचा आयटम दिलेला आहे पर्टिक्युलर्समध्ये, इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स फुल्ली पेड 3 लाख, पार्टली पेड 2 लाख. इन्व्हेस्टमेंट केलेली आहे बँकेने इक्विटी शेअर्समध्ये. डेबिटला बॅलन्स आहे 5 लाख. मग ते इन्व्हेस्टमेंटचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये ते अमाऊंट घ्यावी लागेल. इथं घ्यायची इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी फुल्ली पेड 3 लाख, फुल्ली पेड आहे 3 लाख आणि पार्टली आहे 2 लाख. अशी अमाऊंट आउटरला येईल 5 लाख. ओके, त्यानंतर पुढचा पर्टिक्युलर दिलेला आहे जनरल रिझर्व. जनरल रिझर्व दिलेला आहे 3 लाख रुपये. मग 3 लाख रुपये जो रिझर्व केलेला आहे तो येईल शेड्यूल नंबर 2 मध्ये, रिझर्व अँड सरप्लस. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल जनरल रिझर्व. अमाऊंट असेल 3 लाख. त्यानंतर पुढचं दिलेलं आहे स्टॅट्युटरी रिझर्व 6 लाख. 6 लाख मी इनर कॉलमला घेतलेला आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की टोटल प्रॉफिटच्या 20% अमाऊंट स्टॅट्युटरी रिझर्व म्हणून दरवर्षी ट्रान्सफर करावी लागते आणि ती इथं येऊन याच्या रिझर्वमध्ये ॲड होईल, रिझर्व वाढेल. ओके, इथं काय होईल ॲड करंट इयरचा जो रिझर्व असेल त्याच्यामध्ये आपण ॲड करू आणि जे अमाऊंट असेल त्या आउटरला घेऊया. प्रॉफिट ज्यावेळी दिलेला असेल त्यावेळी. त्यानंतर नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे सिक्युरिटीज आहेत त्याच्यामध्ये काय केले तर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. अमाऊंट आहे 5,75,000. मग ती सुद्धा शेड्यूल नंबर 8 मध्ये येईल. इन्व्हेस्टमेंट इन सेंट्रल अँड स्टेट सिक्युरिटी. अमाऊंट किती 5,75,000. त्यानंतर नेक्स्ट पर्टिक्युलर दिलेला आहे की इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर जे इंटरेस्ट आहे ते येणं आहे, बरोबर. आता इंटरेस्टवर जे इन्व्हेस्टमेंटवर जे इंटरेस्ट येणं आहे त्याची अमाऊंट आहे 15,000. मग ते शेड्यूल नंबर 11ला 15,000. ओके, ही करंट असेट आहे कारण ते इंटरेस्ट आहे दरवर्षी इन्व्हेस्टमेंटवर मिळत असतं. ते शेड्यूल नंबर 11 मध्ये घ्यायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅलन्सेस विथ RBI 2 लाख. बॅलन्सेस विथ RBI इन्व्हेस्टमेंट आहे
त्याचं शेड्यूल वेगळं आहे. शेड्यूल नंबर 6 कॅश इन हँड अँड बॅलन्सेस इन आरबीआय. त्याच्यामध्ये घ्यायचं आपण बॅलन्सेस आरबीआय. अमाऊंट किती आहे 2 लाख. त्यानंतर नेक्स्ट आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स करंट अकाउंट 1.5 लाख. बॅलन्सेस विथ अदर बँक्स इथं आहे, त्याच्यामध्ये या महिन्याला आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स अमाऊंट किती 1.5 लाख. यानंतर नेक्स्ट आहे बॉरोइंग्स फ्रॉम सेंट्रल बँक ऑफ इंडिया अनसेक्युअर्ड. बॉरोइंग्स केलेलं आहे म्हणजे फंड्स बॉरो केलेले आहे सेंट्रल बँकेकडून 4 लाख रुपये. ते आपली लायबिलिटी आहे, बरोबर. ती बॉरोइंग्स या शेड्यूलमध्ये शेड्यूल 4 नंबर आहे. बॉरोइंग्स फ्रॉम सेंट्रल बँक अमाउंट आहे 4 लाख. यानंतर नेक्स्ट आहे बिल्स पेएबल 2 लाख. ते काय आहे लायबिलिटी आहे, बिल्स पे करायचे आहे, त्यामुळे ते ऑर्डर लायबिलिटी मध्ये बिल्स पेएबल 2 लाख. यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिट्स. अमाऊंट आहे 25 लाख. फिक्स्ड डिपॉझिट्स कस्टमरने डिपॉझिट केलेली अमाऊंट असेल बँकेमध्ये ती आपली लायबिलिटी असते. ती एक शेड्यूल नंबर 3 मध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स अमाऊंट असेल 25 लाख. यानंतर आहे कॉन्टिंजन्सी अकाउंट्स म्हणजे इतर काही जे अकाउंट्स असतील जे कस्टमर्सने ओपन केले वेगवेगळ्या स्कीम्स अंडर, त्याची ती जी अमाऊंट आहे ती आहे 4 लाख. कॉन्टिंजन्सी अकाउंट्स त्याच्यावर एक आयटम राहिला तो आहे करंट अकाउंट्स 40 लाख. ते सुद्धा डिपॉझिट्स आहेत, ते सुद्धा इथे येतील करंट अकाउंट्स 40 लाख. त्यानंतर आहे लोन्स आणि त्याचा जो बॅलन्स आहे 50 लाख तो दिलेला आहे डेबिट साईडला. आता तुम्हाला माहिती आहे की डेबिट साईडला जे बॅलन्सेस असतात ते असेट्स असतात, कारण असेट साईडचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो आणि जे लायबिलिटीज असतात त्याचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो. आता लोन्स आहेत, आता हे लोन्स जर क्रेडिट साईडला दिली असते अमाऊंट तर ते काय असतं लायबिलिटी असते, लोन्स घेतले असा अर्थ झाला असता. आणि हे लोन्स दिलेले आहेत डेबिट साईडला, याचा अर्थ लोन्स दिलेले आहेत ती झाली असेट 50 लाख. आणि त्याच्यामुळं ती जी अमाऊंट आहे ती कुठे शेड्यूल नंबर 9 मध्ये अमाऊंट किती आहे 50 लाख. इथे घ्यायचे आपण लोन्स 50 लाख. ओके. आता ॲडव्हान्सेस या शेड्यूलमध्ये आपण काय घेतलं, ॲडव्हान्स देणे म्हणजे काय करणे लोन देणे असा सुद्धा अर्थ होतो. त्यामुळे त्यामुळे आपण शेड्यूल नंबर 9 मध्ये घेतली. त्यानंतर आहे कॅश क्रेडिट 80 लाख. कॅश क्रेडिट ही सुद्धा ॲडव्हान्सेसचाच प्रकार आहे. ओके. कॅश दिली क्रेडिट ना ती सुद्धा असेट आहे, त्याच्यामध्ये 80 लाख ती सुद्धा शेड्यूल नंबर 9 मध्ये येईल. कॅश क्रेडिट
80 लाख. यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे ओव्हरड्राफ्ट्स 7,70,000. ओव्हरड्राफ्टचा डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स नेहमी असेट आहे, त्यामुळे तो असेट ॲडव्हान्सेसमध्ये येईल. ओव्हरड्राफ्ट 7,70,000. त्यानंतर नेक्स्ट आहे सेव्हिंग्ज अकाउंट. सेव्हिंग्ज अकाउंटचा बॅलन्स आहे क्रेडिट, ती लायबिलिटी असेल आणि ते येणार डिपॉझिट्समध्ये, कारण सेव्हिंग अकाउंट्स मध्ये लोक पैसे भरतील आणि त्यामुळे ते डिपॉझिट्समध्ये येणार आहे. शेड्यूल नंबर 3 सेव्हिंग अकाउंट 65 लाख. यानंतर नेक्स्ट आहे अनक्लेम्ड डिव्हिडंड्स. आता अनक्लेम्ड डिव्हिडंड्स हे कुठे येणार नक्की, तर ते किती अमाऊंट आहे 25,000 रुपये. ते लायबिलिटी, कारण जे शेअर होल्डर्स असतील त्यांनी तेवढे क्लेम केलं नाही, अजून घेतला नाही, तो त्यांना द्यावा लागणार आहे, त्यामुळे ते देणं आहे. आणि त्यामुळे ते देणं असेल तर ते लायबिलिटीला जे शेड्यूल आहे अदर लायबिलिटीज त्याच्यामध्ये ते अमाऊंट येईल. अनक्लेम्ड डिव्हिडंड 25,000 रुपये. यानंतर नेक्स्ट आहे बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड. आता हा जो बॅलन्स आहे तो आहे डेबिट साईडचा. डेबिट साईड म्हणजे नेहमी असेट्स असतात, बरोबर, आणि त्यामुळं ती जी अमाऊंट आहे बिल्स डिस्काउंटेडची ती कुठे, तर ती शेड्यूल नंबर 9ला ॲडव्हान्सेसमध्ये बिल्स डिस्काउंटेड 15 लाख. बिल डिस्काउंटेडची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे काय असते ती. ज्यावेळी तुला आपल्या एक्सचेंज बँकेमध्ये येतं त्यावेळी ते परचेस केलं जातं आणि त्याच्यावर ॲडव्हान्स अमाऊंट ही त्या व्यापाऱ्याला दिली जाते. ओके, ॲडव्हान्स रक्कम दिली जाते, त्याचमुळे त्याला आपण शेड्यूल नंबर 9मध्ये घेतलेला आहे ॲडव्हान्सेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रँच ॲडजस्टमेंट. ब्रँच ॲडजस्टमेंटचा बॅलन्स दिला आहे क्रेडिट साईडला 74,000. क्रेडिट साईड लाईन म्हणजे लायबिलिटी आहे. जर तो डेबिटला असता तर असेट साईडला घेतला असता अदर असेट्समध्ये, परंतु आता तो क्रेडिट साईडचा बॅलन्स असल्यामुळं तो आपल्याला घ्यावा लागेल लायबिलिटी साईडला अदर लायबिलिटीजमध्ये. ब्रँच ॲडजस्टमेंट 74,000. ब्रँच ॲडजस्टमेंट 74,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4/2003 1 लाख रुपये दिलेले आहेत. आता हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आहे तो मागच्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स आहे, बरोबर, आणि त्यानंतर त्या वर्षाचे आपण अकाउंट्स क्लोज केले, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 4,20,000 जो शेवटी दिला आहे सगळ्यात शेवटी. प्रॉफिट फॉर 2003-2004 पर्टिक्युलर्समध्ये तो आहे 4,20,000. म्हणजे करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये तो प्रॉफिट ॲड करून टोटल प्रॉफिट जो आहे तो दिलेला आहे 4,20,000 आणि त्याच्यामुळे त्याची एंट्री होणार नाही 1 लाख रुपयांची, कारण तो ऑलरेडीच आपण ॲडजस्ट केलेला आहे. ज्यावेळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला जातो, ओपनिंग बॅलन्स दिला जातो, त्यावेळी तो घेण्याची गरज नसते, कारण की तो ॲडजस्ट झालेला असतो करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये. तो प्रॉफिट ॲड करूनच करंट इयरचा प्रॉफिट निघत असतो आणि त्याच्यामुळं करंट इयरचा जर प्रॉफिट दिला असेल तर प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट घेण्याची आवश्यकता नाही. ओके, करंट इयरचा जर प्रॉफिट दिला नाही, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर तयार करायला सांगितलं तर मात्र आपण ती अमाऊंट घेऊ. ओके, परंतु आता
आपल्याला प्रॉफिट ऑलरेडी दिलेला आहे करंट इयरचा, त्याच्यामुळं मागच्या वर्षीचा प्रॉफिट घेण्याचा अर्थ नाही, कारण तो ॲडजस्ट करूनच करंट इयरचा प्रॉफिट काढलेला आहे, त्यामुळे ते काय घ्यायचं नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्सेस. 7,50,000 डेबिट बॅलन्स आहे, त्यामुळे ते असेट असणार आहे 7,50,000. ते पुढे ॲडव्हान्सेसमध्ये येईल. ॲडव्हान्सेस 7,50,000. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रीमायसेस 6 लाख, फर्निचर 2 लाख. म्हणजे 2 फिक्स्ड असेट्स आहेत, ते आपण शेड्यूल नंबर 10 मध्ये घेऊया. प्रीमायसेस 6 लाख, फर्निचर 2 लाख. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, टॅक्ससाठी प्रोव्हिजन केली, टॅक्स तर पे करावा लागणार आहे, त्याची प्रोव्हिजन आहे. ऑदर लायबिलिटी असणार आहे, तिथे 3,91,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 3,91,000. त्यानंतर शेवट दिले प्रॉफिट 2003-2004चा 4,20,000. तो येईल शेड्यूल नंबर 2 मध्ये. सरप्लस आहे प्रॉफिट ऑफ करंट इयर 4,20,000. ओके, या पद्धतीने आपण सर्व पर्टिक्युलर्स घेतले. आपल्याला नेक्स्ट जे पाहिजे ते ॲडजस्टमेंट पाहिजे. ॲडजस्टमेंटमध्ये पहिलं आहे ऑथोरायझर कॅपिटलची दिली 1 करोड, बी दिलेला आहे इश्युअर्ड कॅपिटल, ते आपण घेतलेलं आहे ऑलरेडी कॅपिटलमध्ये. आणि त्यानंतर दिलेलं आहे कॉन्स्टिट्युएंट लायबिलिटीज फॉर ॲक्सेप्टन्सेस अँड एंडोर्समेंट्स ऑफ 22 lakhs. ॲक्सेप्टन्सेस अँड एंडोर्समेंट आहे ही कॉन्टिजेंट लायबिलिटी आहे. आपण शेड्यूल जे पाहिलं कॉन्टिजेंट लायबिलिटीचं शेड्यूल नंबर 12, ते त्या शेड्यूलमध्ये आपण ॲक्सेप्टन्सेस एंडोर्समेंट ही अमाऊंट घेत असतो. म्हणजे आपण इथे शेड्यूल नंबर 12 त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन काय आहे, असेट आहे बरोबर. आता ती असेट असल्यामुळं बिल्स आहेत, आपण ॲडव्हान्समध्ये रक्कम पे केलेली असेल ती ॲडव्हान्सेसमध्ये बिल्स फॉर कलेक्शन अमाऊंट किती दिली, अमाऊंट दिलेली आहे 15 लाख. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे प्रोव्हाइड फॉर डाऊटफुल लोन्स. लोन्स असे जे डाऊटफुल आहे, जे पे होणार नाहीत अशी शक्यता आहे, ओके, जे जमा होणार नाहीत, त्यामुळे त्याला प्रोव्हिजन केलेलं आहे 20,000. ओके, मग आता लोन्स जे आहेत आपले जे लोन्स आहेत तिथं लोन्स 50 लाख, त्याच्यामध्ये 20,000 येणार नाही कारण ते डाऊटफुल आहे, आणि त्याच्यामुळं ही जी अमाऊंट आहे ती 50 लाख मधून लेस करायला लागेल. लोन्स जे आहेत 50 लाख त्यातून लेस करायला लागेल, लेस डाऊटफुल. त्यामुळे तिथे लोनची जी बाहेर अमाऊंट येईल ती 48,80,000, कारण त्यातून 20,000 आपण वजा केले लोन्समधून, कारण ते डाऊटफुल आहे. ओके, त्याच्यानंतर दिलेलं आहे मार्केट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. शेअर्स इन कंपनीज 5,25,000 आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 6 लाख. आता आपण जे इन्व्हेस्टमेंट केली होती बरोबर,
इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटी 5 लाख आहे, पण त्याची मार्केट व्हॅल्यू किती झाली 5,25,000. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जे होतं त्याची अमाऊंट आहे 5,75,000, पण त्याची मार्केट व्हॅल्यू झाली 6 लाख. पण आता तुम्हाला माहिती आहे की मार्केट व्हॅल्यू आपण कधीही अकाउंटमध्ये घेत नाही, जी कॉस्ट प्राईस असेल तीच घेतो. ज्यावेळी त्या सिक्युरिटीज विकल्या जातील, ज्या अमाऊंट रिलीज होईल तीच अमाऊंट आपण बॅलन्स शीटला घ्यावी, परंतु मार्केट व्हॅल्यू कधीही घेतली जात नाही कोणत्याही असेटची, फक्त कॉस्ट व्हॅल्यू घेतली जाते. त्यामुळे ही जी ॲडजस्टमेंट आहे शेवटची तिचा काहीही इम्पॅक्ट पडणार नाही आपल्या बॅलन्स शीटवर ॲडजस्टमेंटचा. ओके, तर या पद्धतीनं आपण सर्व आयटम्स हे घेतलेले आहेत. आता आपण जे लोन्स डाऊटफुल होते, ओके, ती जी अमाऊंट आहे ती आपण लेस केली डाऊटफुल लोन्समधून, पण तेवढा आपला प्रॉफिटसुद्धा कमी होईल. म्हणजे होण्याची शक्यता आहे, होणं अशी गॅरंटी नाही आहे, पण होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं 4,20,000 जरी प्रॉफिट असला तर त्याच्यामधून आपल्याला जो स्टॅट्युटरी रिझर्वला जी अमाऊंट ट्रान्सफर करावी लागेल ती 4,20,000मधनं 20,000 डाऊटफुल लोन वजा करून राहिलेल्या अमाऊंटवर 20% रक्कम चार्ज करावी लागेल आणि ती स्टॅट्युटरी रिझर्व म्हणून ट्रान्सफर करावी लागेल. 4,20,000 हा प्रॉफिट आहे आणि त्यातून 20,000 लेस जर झाले तर 4 लाख रुपये राहिले. 4 लाखवर 20% अमाऊंट स्टॅट्युटरी रिझर्वला आपण पाठवतो. 20% येईल 80,000 आणि टोटली 6,80,000. ओके, या पद्धतीनं रिझर्व अँड सरप्लस अकाउंट क्लोज होईल. तर काय केलं आपण, स्टॅट्युटरी रिझर्व आहे 6 लाख, करंट इयरच्या प्रॉफिटमध्ये 20% अमाऊंट ट्रान्सफर करायची, 4 लाख वरच केली, कारण आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे की डाऊटफुल आहे 20,000 बाबत. जर ते लोन वसूल झालं नाही तर प्रॉफिट 20,000 कमी होईल. त्यामुळं ते आपण कन्झर्वेटिव्ह अप्रोचनुसार ती अमाऊंट लेस करून मग 20% अमाऊंट ट्रान्सफर केली 80,000 स्टॅट्युटरी रिझर्वला. असं अशा पद्धतीनं 6,80,000 ही अमाऊंट येईल. आणि त्यानंतर मग आपण काय करू, त्याची टोटल करू. टोटल येईल 14 लाख. ओके, त्यानंतर डिपॉझिट्सची टोटल येईल ती 1,34,00,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 4 क्लोज करू, त्याची अमाऊंट आहे 4 लाख. त्यानंतर शेड्यूल नंबर 5 जी आहे त्याची जर टोटल केली तर त्याची टोटल येईल 6,90,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 6ची 3,50,000. शेड्यूल नंबर 7ची 1.5 लाख. शेड्यूल नंबर 8ची 10,75,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 9ची जी टोटल आहे ती येईल 1,60,00,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 10ची टोटल येईल 6,20,000. शेड्यूल नंबर 11ची 15,000 आणि शेड्यूल नंबर 12 जी आहे ती 22 लाख आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. परंतु आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये जे ई राहिला कॉन्टिजेंट लायबिलिटी फॉर पार्टली पेड शेअर्स 2 लाख ते आपण घेतले नाही, ते सुद्धा घ्यावे लागेल कॉन्टिजेंट लायबिलिटीमध्ये. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये 24 लाख. या पद्धतीने सर्व जे अकाउंट्स आहेत ते क्लोज होतील. ओके,
आता बघा, आपल्याला ही सर्व शेड्यूल्सची अमाऊंट जी आहे ती अमाऊंट पुढे ट्रान्सफर करायची बॅलन्स शीटला. त्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट तयार करावी लागेल. आपण बॅलन्स शीट तयार करू. इथे येईल assets and liabilities. इथे शेड्यूल नंबर, इथं 31/3/4 करंट इयरचा जो बॅलन्स आहे तो या कॉलममध्ये, पास्ट इयरचा त्या कॉलममध्ये, आणि ते शेड्यूल नंबर आणि असेट्स अँड लायबिलिटीज. तर आपल्याला पहिल्यांदा लायबिलिटीज घ्याव्या लागतात. आपण काय म्हणू, लायबिलिटीजमध्ये आपल्याला 5 शेड्यूल्सची नावं घ्यावी लागतील. पहिलं होतं कॅपिटल, दुसरं होतं रिझर्व अँड सरप्लस, तिसरं होतं डिपॉझिट्स, त्यानंतर होतं बॉरोविंग्स, आणि शेवटचं होतं अदर लायबिलिटीज. शेड्यूल नंबर 1 होतं, 2, 3, 4 आणि 5 असे 5 शेड्यूल्स आहेत ते. आता आपल्याला माहिती आहे कॅपिटलचा जो बॅलन्स होता तो होता 25 लाख. त्यानंतर आपण रिझर्व अँड सरप्लसचा जो बॅलन्स काढला तो होता 14 लाख. त्यानंतर डिपॉझिट्स जे होते ते होते 1,34,00,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 4 चा बॅलन्स आहे तो आहे 4 लाख. शेड्यूल नंबर 5 चा आहे एकूण 6,90,000. त्याची टोटल करायची. त्यानंतर येथील असेट्स, शेड्यूलनुसार असेट्स घ्यायचे. शेड्यूल नंबर 6 आहे कॅश अँड बॅलन्स विथ आरबीआय. शेड्यूल नंबर 6 आहे. शेड्यूल नंबर 7 आहे बॅलन्सेस विथ अदर बँक्स. शेड्यूल नंबर 7 आहे ते. शेड्यूल नंबर 8 आहे इन्व्हेस्टमेंट. हे आहे 8 नंबर. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स. शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स. या पद्धतीनं या सर्वांची टोटल आपण करू काय असेल ती. आणि त्यानंतर शेड्यूल नंबर 12 आहे कॉन्टिंजेंट लायबिलिटी. कॉन्टिंजेंट लायबिलिटी आपण कधीही बॅलन्स शीटमध्ये घेत नाही, तो इथे ॲड करण्यासाठी फुटनोट म्हणून खाली लिहिली जाते. शेड्यूल नंबर 12. आता शेड्यूल नंबर 6 चा जो बॅलन्स आहे तो आहे 4 लाख. शेड्यूल नंबर 6 चा बॅलन्स आहे 3,50,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 चा आहे 1,50,000. शेड्यूल नंबर 8 चा आहे 10,75,000. शेड्यूल नंबर 9 चा आहे
1,60,00,000. शेड्यूल नंबर 10 आहे 6,20,000 आणि शेड्यूल नंबर 11 आहे 15,000. या पद्धतीने सर्व शेड्यूल्सची आपण अमाऊंट घेतली. ओके, आता आपण काय करायचं, त्याची टोटल करायची. त्याची जर टोटल केली तर येईल 1,83,90,000. 1,83,90,000. या पद्धतीने आपली बॅलन्स शीट जर आपण जर टॅली केलं तर आपली बॅलन्स शीट होईल टॅली 1,83,90,000. तर या पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ते सर्व शेड्यूल्स पहिल्यांदा तयार करायचे, त्यात एक्झाम्पलमध्ये दिलेले अमाऊंट ट्रान्सफर करायच्या, ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे, त्याचे बॅलन्सेस घ्यायचे, बॅलन्स शीटला प्रत्येक शेड्यूलच्या पुढे अमाऊंट्स, आणि अशा पद्धतीनं काय होईल, आपली बॅलन्स शीट पूर्ण होईल आणि आपले एक्झाम्पल हे पूर्ण होईल.